ईश्वर
करुणी सयात सुखभूती करुणी सयात सुखभूती संताची उपकार काय सांगू आता संताची उपकार सांगू आता संताची उपकार सांगू आता संताची उपकार सांगू आता संताची उपकार काय सांगू आता संताची उपकार सांगू आता संताची उपकार सांगू आता संताची उपकार मज निरंतर
जावे त्याची व्हावे उतराई पाया द्यावे त्याची व्हावे उतराई देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा सा पडिता पडिता गरुडा गम पगा म पनि जावे नि सा पनि जानी रे पम गरे सा गम पनि जानी सा गम पनि जानी सा गम पनि जानी सा देवी तो आपाई देवी तो आपाई जीव थोड़ा देवी तो आपाई जीव थोड़ा
त्यासे वाढत राहील ठेवत पायी जर थोडा सहज बोलणे हितोपदेश करोनी सारास शिकविते काय जावे त्याचे व्हावे उतराई ठेवता पायी जर थोडा तुका म्हणवत्या धनुच्या चुट्टी तुका म्हणवत्या धनुच्या चुट्टी पैसे मग येती सांभाळित काय गावे त्याचे उतराई ठेवता पायी जर थोडा विठाला महावती तो तपोन पंढरिकाय वातुन्य समागत तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं जगनिहित प्राणे मंडन मंडनांना पवन तुलसी माला कंदरम कंजनितं सदैव भवनासं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महारुद्र अवतार सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयास्य असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला शरण 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 हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीचा तो वाहता मजला वावा सुबता जीवावे केला वास
दिसी नसावे उदास श्रीसंताची हे माता चरणावधी असो आज या ठिकाणी भागवत एकादशी आणि त्या एकादशीच्या निमित्तानं आयोजित केलेली कीर्तन सेवा तशी तर आपल्याकडे नियमाप्रमाणे या ठिकाणी या तीर्थक्षेत्रामध्ये नेहमी असे कार्यक्रम चालूच असतात. सोमवारचे आहेत, गुरुवार आहे, एकादशी आहे, परंतु एकादशीच्या नियमाप्रमाणे चालत असणारी कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेसाठी मी माझं पूर्ण भाग्य समजतो. आणि या तीर्थक्षेत्रामध्ये बुद्धिमुक्त असे असणारे पडला देहाचा विसर जडला परमानंद असे असणारे आदरणीय बाबा आणि यांच्या पवित्र पालनामध्ये दरबारामध्ये सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव माझ्या भाग्याने माझ्या गुरुकृपेने मला ही सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. म्हणून मी तुम्हाला उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांना विनंती करतो, ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची वेळ येईल हाताने टाळे अजून मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय. कारण आता बसण्याची व्यवस्था आपल्या नेहमीप्रमाणे अशी असल्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलता येत नाही. कोण बसते ऐकते वेळ वाटले की पुढे निघून जाते. शिवाजी महाराज या ना पुढे आणि या नियमामध्ये असणारी आपली कीर्तन सेवा कीर्तनाची वेळ मला सांगितली होती 11 ते 1 आणि मला वाटतं आता वाजले 12 म्हणजे 1 तास राहिला आपल्यास. ज्याप्रमाणे 1 तास उरला खटवांग रावासी भाग्य जशी अतिशय प्राप्त झाली त्याप्रमाणे आपल्याला आता 1च तास उरला आहे. 1 तासामध्ये जशी होईल तशी कीर्तन सेवा म्हणून या ठिकाणी आपल्याला संपन्न करायची आहे. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे अखिल भारतीय वारकरी सेवा मंडळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य गुरुतुल्य असणारे आदरणीय पठारे महाराज ते देखील समोर बसून या मला वाटतं कीर्तनाचं श्रवण म्हणण्यापेक्षा माझी परीक्षा घेत आहे. आणि असो वरिष्ठ माणसं आपल्या बालकाचं कौतुक म्हणून ऐकायला या ठिकाणी बसलेले आहेत. ते पठारे महाराज आहेत. कीर्तन साथीसाठी या ठिकाणी गानसम्राट ज्यांनी महाराष्ट्रभर आपलं गाजवलं कलेच्या माध्यमातून वारकरी रत्न असणारे आमच्या हरिभक्तराव खाडे महाराज त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे त्यांच्या समोर ज्यांनी आता पहिली चाल गायली हरिभक्तराव आदिनाथजी महाराज तुम्हालाही धन्यवाद. आणि आमच्या परिसरातलं असणारं एक व्यक्तिमत्व या परिसरामध्ये येऊन ज्यांनी आपलं नाव लौकिक केलं छोट्या वयामध्ये असे हरिभक्तराव फुंडे महाराज कृष्णाजी महाराज फुंडे ते देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. नियमित त्यांच्याकडे सर्व आहे त्यांनाही धन्यवाद. कृषी गावांचे आदरणीय शिवाजी महाराज भोसले शिंदे शिवाजी महाराज म्हणले की भोसले नाव पुढे आठवते परंतु शिंदे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. इतरत्र सर्वच या ठिकाणी असणाऱ्या सर्वांच्या प्रति माझ्यामध्ये आदर आहे परंतु सर्वांचं नाम मी करणं वेळाभावी शक्य नाही. मगाशी वाजवलेले मृदंगाच्या वेळी त्यांनाही धन्यवाद. आता वाजवतात त्यांनाही धन्यवाद. त्यांच्याच पाठीमागे बसले जुने मृदंगाचार्य आहेत. पाठीमागे बसलेले जुम्मा साहेब शेख असताना ते शिराळचं त्यांचं गाव आहे.
परंतु ते कार्यरत होते रुई नालकुल या गावी वायरमन म्हणून. आणि त्या गावामध्ये आम्ही सुरुवातीला त्या रुई नालकुल मधला पहिला सप्ताह, त्या गावामध्ये पहिला सप्ताह होत नव्हता, पण तो पहिला सप्ताह यांच्या माध्यमातून त्या ग्रामस्थांना त्यांनी सवस्थ घेऊन सप्ताह सुरुवात केला. त्यावेळेस आम्ही त्यांच्या तिथं होतो आणि ते देखील आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांना तेवढे धन्यवाद. मस्त सर्वांनाच आपण बंधू केला आहे. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या ज्ञानानं, कारण नामोल्लेख केला तर कोणाचा तरी राहून जातो. परंतु या ठिकाणी उपस्थित असणारे गाडी महाराज आणि समोर इकडे चितळकर बाबांबरोबर असणारे आमचा नेहमी संबंधित असतो. अशा सर्वांना धन्यवाद. कारण ज्यांची नावं घेतली ती सर्व देव आणि ज्यांची नावं घ्यायची राहिली ते सर्व महादेव. कारण तुम्ही बसलेले सर्वच महादेव आहेत असं मी म्हणतो, असं नाही. प्रभा तुम्ही महेशाचा मृत्यू मी तुझ्या आरसी तसं भक्ती जरी बोल गंगावती स्वीकारा. माऊली महाविष्णू आपल्या ग्रंथ साम्राज्ञी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही सर्वच नसणारे असणारे सर्व महेशाच्या मूर्ती आहेत. यानं आपण एक तासभर मध्ये किती पैसे करणार आहोत. काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागवते. काय गाव त्याचे आदरित आई प्रभुता पायी जीव ठेवाला. वाणिज्य मंत्री संत श्रेष्ठ श्री तुकोबराय आपल्या या अभंगामधून संत महात्म्यांचं उपकाराचं वर्णन करतात की या जोड जीवावर संत महात्मे कशा प्रकारे उपकार करतात या अभंगामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. अभंगामध्ये प्रथम काय हा शब्द आलेला आहे आणि संत वाङ्मयामध्ये इतरही काय अभंग आहेत की त्या अभंगामध्ये प्रथम काय शब्द. हो 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 शांत बसा, शांत बसा आहे. काय हा शब्द येत असताना उपकारवाचकही काय आलेला आहे. माऊलींचा संबंधही काय हा शब्द आलेला आहे. मनाला उपदेश करण्याच्या संबंधातूनही काय शब्द आलेला आहे आणि खेळवाचकही काय शब्द आलेला आहे. प्रत्येक अभंगामध्ये जरी काय हा शब्द आलेला असला तरी त्याचे प्रत्येकाचे अर्थ भिन्न भिन्न आहे. काय काय करू तो या मना हा मनाला उपदेश करण्याच्या माध्यमातून आलेला काय आहे. हा जो काय आलेला आहे तो उद्धारवाचक काय आलेला आहे. काय सांग देवा ज्ञानाची ख्यात हृदयमुखी. हा जो काय आलेला आहे ना हा
काय मानवींच्या संबंधाने काय आलेलं आहे आणि मनाला गणेश करण्याच्या संबंधाने काय काय करू या मनात आणि नात नाही आपल्या हरिपदामध्ये काय न पुस्तका पद्मिनीचे सोहळे वांदेशी गोहळे होतील काय हा जो काय आलेला आहे ना तो खेळवाचक आलेला आहे आणि अभंगामध्ये जो प्रथम काय आलेला आहे ना तो उपकार वाचक आहे महाराज म्हणतात विठाला ऐका सर्वजण थोडं लक्ष द्या कारण उद्या बाजारातल्या कथेसारखा कार्यक्रम आहे कोणी ऐकतोय कोणी जातोय कोणी येतोय परंतु जे आपण बसलेले आहोत सर्वजण यांचं नुकसान करू नका कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जो आहे तो उपकार वाचक काय या अर्थाने घेतलेला आहे महाराज म्हणतात काय सांगायचा संतांचे उपकार मज निरंतर जागृती बघा तुम्ही म्हणाल संतांचेच उपकार मानता म्हणजे इतर आपल्यावर कुणाचे उपकार नाहीत का इकडे बरं पाहायला गेलं शास्त्र तर देवाने 7 घटकाची निर्मिती केली आपल्या उपकारासाठी चंद्रघना वृक्ष मनीवास सर्जनाय निर्मिता 7 घटकाची निर्मिती केली उपकारासाठी रवी चंद्र घना वृक्ष नदी गाय आणि सज्जन 7 घटकाची निर्मिती केली आणि अभंगात मात्र फक्त संत महात्म्यांचेच उपकार मांडलेले आहेत मग इतर राहिलेले 6 घटकांचे उपकार आपल्यावर नाहीत का काय उत्तर होते आपण पाहू पहिला घटक असणारा आकाश देतो शिवाय विनामूल्य देतो आणि सूर्याच्या सकाळी पडत असणारे जे किरण असतात त्या सूर्यकिरणापासून आपल्याला शरीराला उपयुक्त असणारे 2 नावाचं जीवनसत्व प्राप्त होतं म्हणून सूर्याचा आपल्यावर उपकार आहे दुसरा घटक असणार आहे चंद्र चंद्राचा काय उपकार आहे आपण सर्व शेतकरीच आहोत ज्वारी गहू मका बाजरी हे जे काही कडधान्य आहेत धान्य आहेत सर्व धान्य पक्व दशेला प्राप्त होण्यासाठी चंद्राच्या शीतल छायेमध्ये ते पक्व दशेला प्राप्त होतात म्हणून त्याचाही आपल्यावर उपकार आहे तिसरा घटक असणारा घना घना म्हणजे मेघ पाऊस पावसाचेही आपल्यावर उपकार आहेत काय उपकार आहेत पाऊस सर्वत्र बरसत असतो सर्वत्र पडत असताना त्याने भूमिगतही विचार भेद केला नाही भूमिगत म्हणजे हे बागायत सत्र आहे हे जरायत सत्र आहे असाही विचार केला नाही आणि व्यक्तिगतही विचार केला नाही की हे परमार्थिक माणसं आहेत हे नास्तिक आहेत असा विचार करत नाहीत नाही विचारिता उपकार आहे आणि त्याच्याकडे भेद नाही पंचरीत नाही जमीन आहे का सुकून जमीन राहायचं आणि ते आपल्याला
असणारा वृक्ष, वृक्ष आपल्याला फळे देतो, फळं देतो, सावली देतो, त्याचा आपल्याला असणारा उपकार आहे आणि त्याच्याकडे देखील भेद नाही. माऊली महाराष्ट्र श्रीमंत प्रभू ज्ञानोबा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, म्हणतात आपण झाड लावतो, कुठं लावतो झाड? बांधावच लावतो, मध्ये लावत नाही सर्व. मग ते झाड ज्या वेळेस वरच्या शेतकऱ्याला लावलं असलं आणि खालच्या शेतकऱ्याला गेलं काय वस्या पडतो म्हणतात, वस्या. तो वस्यापर्यंत खालच्या शेतकरी कुराडी घेऊन आला, म्हणलं मला हे झाड ठेवायचं नाही. ज्यांनी झाड लावलं तो म्हणला, अरे बा त्याला आता तर फळे यायला येईल आणि तू लगेच तोडायचं म्हणतो. तोडला मला जोडतो होतो असं बोलतो, मला विचारायचं नाही. ही दोघांची चर्चा चालली कुठे? त्या झाडाखाली. मग त्या झाडाने असा भेद केला नाही की ज्यांनी झाड लावले, पाणी घातले, त्याला सावली दिली आणि जर तोडायला कोण घेऊन आला त्याला ऊन दिलं, हे झाडाकडे आहे का? झाडाचा उपकार आहे आणि झाडाकडे भेदही नाही, म्हणून झाडाचा आपल्याला असणारा उपकार आहे. पाचवा घटक असणारा नदी आहे. नदी उगम कुठे पावते? बोला सर्व कृष्ण बोला. नदी उगम कुठे पावते? कृष्णा महाराज हा बरोबर, समुद्रावर पावते हे मी उत्तर बरोबर. पण नदी समुद्र बाष्पीभवन होऊन ढोल तयार होतात, बाग तयार होऊन ते डोंगरावर पडतात आणि नंतर डोंगरावर नदीचा वजन होऊन वाहत नदी समुद्राला जाऊन मिळते. परंतु जात असताना ती उपकाराचं कार्य करत असते. जात असताना तो मामा जीवाला पशुपक्षाला पाणी देते, झाडांना पाणी देते, आपल्या शेतीला पाणी देते. त्याचा असणारा आपल्यावर काय उपकार आहे? ताप घीत ताप ताप पठीत तुरीचे पादपण समुद्राचा आपगण्याचे दिवसे. नदी जरी समुद्रात जात असली, तुझं कार्य समुद्राला जाणं हे कार्य आहे, परंतु तुम्हाला उपकार करत करत जातील. एवढंच नव्हे तर ते नदी असणारं तीर्थ, आपण जर तीर्थ तरी घेतलं आपण पवित्र होतो. पवित्र होतं एवढंच नाही, तीर्थात स्नान केल्याने पवित्र होतं एवढंच नाही. जर आपण नुसतं वाचनी जरी म्हणलं जायला तरी ते आपले दोष घालण्याची सुंदर असं गोड आदिनाथ महाराजांनी प्रमाण दिलं. कारण टाळकरी थोडे वेळ असले परंतु महत्वाचे कीर्तन करायला तत्वाचे टाळकरी साथ छान असली पाहिजे आणि या ठिकाणी सुंदर असे आमचे टाळकरी आहेत, साथ देतात. असं काय असतं, एखाद्या वेळेस टाळकरी चांगले असले की पकवाजे कसले असतात. कारण लग्नाचं टाळकरी चांगले असले, कीर्तन करणे असले की टाळकरी वेळवणी करतात. वेळवणी करण्याचे काही जागाच महाराज पठाणे महाराज. माहेरची माणसं आली की महिला मंडळ वेळवणी करत असतो. घरामध्ये पाहुणे आले की लहान मुलं वेळवणी करत असतात.
आणि बैलगाडीला झोपलेली बैल गाव जवळ आलं की वेळाने करीत असतात, कारण एवढ्याने करण्याचं काय जागाच ठेव. मग कीर्तनकार नवीन असला की टाळकरी वेळाने करीत असतात, टाळकरी चांगले असले की पटवाई वेळाने करीत असतो. परंतु इथं तसं नाही, सर्वच आपण सर्वांना समाज घेऊन कार्यक्रम चालला. नदी ताकद सांगितली. तीर्थात आंघोळ केल्यानंतर तर आपण पवित्र होतो याचंच नवल नाही, वाचन नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी पवित्र करण्याची ताकद त्या तीर्थामध्ये आहे. म्हणून त्या तीर्थाच्या नदीचा आपल्यावर असणारा काय आहे, उपकार आहे. शेवटचा घटक आहे गाय. गाय जी आहे, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी मूळ आहे अशी मानण्याची आपली संस्कृती आहे. 33 कोटी म्हणजे 33 प्रकार म्हणा किंवा काय तुम्हाला वाटेल ते अशी असणारी गाय. पण ती कोणती गाय, देशी गाय, गावरान गाय. त्या गायपासून होणारं दूध, तूप, दही हे आपल्याला उपयुक्त आहे. गायपासून होणारं खोंड आपल्या शेतीसाठी उपयुक्त आहे. हे आपल्यावर गायचं काय आहे, उपकार आहे. एवढंच नाही, आपल्या घरात जर काही पवित्र कार्य असेल तर गायचं गोमूत्र संपूर्ण आपण जागा पवित्र मानणारी आपली संस्कृती आहे. हे देखील आपल्या गायचा आपल्यावर असणार काय आहे, उपकार आहे. उठाला म्हणजे असं हे उपकार असताना देखील मग तुकाराम महाराजांनी संतांचेच उपकार का मानले. परंतु हे जे काही घटक मी तुम्हाला सांगितले हे संतांच्या तुलनेत अपुरे आहेत, संतांच्या तुलनेमध्ये बसत नाहीत. संत उपकार करतात मग निरंतर जागे होती, आणि हे जे काही घटक आहेत ते निरंतर उपकार करण्यामध्ये बसत नाहीत. त्यांचं संतांचे उपकार आत्मकल्याणाच्या दृष्टीने असतात, आणि ह्या सांगितलेल्या काही घटकाचं उपकार शारीरिक दृष्टीने असतात. म्हणून संतांच्या तोंडीत बसत नाही. पहिला आपण घटक पाहिला सूर्य. सूर्य आपल्याला प्रकाश देतो, विनामूल्य देतो, म्हणून त्याच्या उपकार आपल्याला ऐकतो. परंतु तो निरंतर नाही. सूर्य आस्तवे किडा 12 तासाने सूर्य मावळला जातो, म्हणून तो निरंतर नाही, संतांच्या तुलनेत बसत नाही. असणारा दुसरा घटक चंद्र. चंद्र आपल्याला अन्नधान्य पक्वदशेला प्राप्त करून जरी देत असला, परंतु चंद्र पूर्ण आहे का महिन्यावर, चंद्र पूर्ण फक्त एकाने चंद्र पूर्ण एखादी संत सदा संत पूर्ण वेळ आहेत. संत आणि चंद्र फक्त पौर्णिमेच पूर्ण आहे, म्हणून संतांच्या तुलनेत तोही बसत नाहीत, म्हणून त्याचे उपकार संतांच्या तुलनेत मानले नाहीत. तिसरा घटक असणारा मेघ आहे, पाऊस आहे. पाऊस आपल्याला सर्वत्र वरसतो, पाणी देतो, पिकांना फायदा करून घेतो, परंतु तो संतांच्या तुलनेत फिरत नाही. मेघ जरी किती येत असला तर तो 4 महिने आपल्याकडे पाऊस काळ असतो. मग तो 4 महिने काही काळ नसतो का. आता ह्या वर्षी झाला 6 महिने, ह्या वर्षी मे पासूनच चालू झाला पाऊस, जाम करून टाकले लोक पावसाने, तरी परंतु तो उघडला. 24 तास पाऊस नाही राहिला. मेघ उदार परी ओसरे म्हणून उदार आहे. झाडे फळं 12ही महिने होत नाही, तेवढ्या पुरते तेवढ्या 4 महिन्यापुरतंच फळ आपल्याला देतो, म्हणून संतांच्या तुलनेत झाडही बसत नाही. असणारा नदी आहे, तीर्थ आहे. तीर्थ आपल्याला पवित्र करतो, परंतु तीर्थ जरी पवित्र करत असलं, जे शरीराने केलेली पापच राहण्याची ताकद तीर्थामध्ये आहे. आणि इकडे तर आपण शरीराने कमी पाप करतो, एवढी मनाने जास्त पाप करतो. आपण आपल्याच गावाने उभं राहून शेजाऱ्याचं वाटलं व्हावं, आपलं मन म्हणतं का शरीर म्हणतो. बोला बोला बोला, आमच्याकडे 6-6 महिन्याची मुलं बोलतात. बोला की पाप करावं आपलं मन म्हणतं
का शरीर म्हणतो, मन म्हणतो. आणि मग महाराज तर म्हणतात मन संकल्पाची पापे नजारे तीर्थाची आवाज, नजारे तीर्थाची आवाज, नजारे तीर्थाची आवाज. मन संकल्पाची पापे नजारे तीर्थाची आवाज, नजारे तीर्थाची आवाज, नजारे तीर्थाची आवाज. शरीराने केलेले पाप घालवतात, मनाने केलेले पाप तीर्थ घालू शकत नाही. आणि संत महात्म्यांचं तर कसं आहे, तीर्थाला सुद्धा पावन करण्याची ताकद संतांमध्ये असते. तीर्थ पर्व काळ अवघ्या पायाचे सकळ तीर्थ तया ठया मती पुनीत व्हावया, पर्व काळ पायात चढू असे वैष्णवांच्या तीर्थाला सुद्धा पवित्र करण्याची ताकद संतांमध्ये असते. म्हणून संतांच्या तोंडीत तीर्थ बसत नाही, म्हणून त्याचाही उपकार मानले नाहीत. पुढचा घटक असताना गाय आहे. गायचा आपला उपकार सांगितलं, दूध देतो, तूप देतो, खोड देतो, शेण देतो, गोमूत्र देतो, हे आपल्याला उपकारासाठी देतो. परंतु गाय देखील संतांच्या तोंडीत बसत नाही. कारण गाय सर्वांगाने जरी निर्मळ पवित्र असली तरी मुखाने अपवित्र आहे. का बरं मुखाने अपवित्र आहे गाय? एक वेळेस काय झालं होतं, गायला भगवान शंकराने दिलेला शाप आहे. एक वेळेस विष्णू परमात्म्याच्या आणि ब्रह्मदेवाची भेट झाली आणि ब्रह्मदेवाने विष्णू परमात्म्याला सांगितलं मी सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव काय म्हणले, मी सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. विष्णू परमात्मा कसं बरं तुम्ही कसं श्रेष्ठ आहे? त्यांनी सांगितलं ही सर्वांची निर्मिती मी केलेली आहे. निर्मिती मी करून एकासारखा एक नाही. आहे का आपल्या कर्जत तालुक्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे का एकासारखा एक? महाराष्ट्रात नव्हे जगपात कुठे नाही एकासारखा एक. म्हणून सरकारी मायबापाने नुसतं एकासारखा एकच नाही, प्रत्येकाच्या ठसे सुद्धा वेगळे. आणि म्हणून सरकार मायबापाने आता प्रत्येका ठिकाणी थंब घेतला आहे. कारण तुम्ही रेशनचं स्वस्त धान्याचं माल आणायला गेलं तर तुमचा थंब घेतला जातो. कारण जर आपलं सगळ्यांचं थंब एक असतं तर पठारे महाराजांचा माल मीच घेऊन गेला असतो, हे का नाही? पण सरकारला माहिती प्रत्येकाचा थंब वेगळा आहे. ते ब्रह्मदेवाने सांगितलं ही माझी कीर्ती आहे की मी निर्मिती केलेली आहे, म्हणून मी सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. कृष्ण परमात्म्याने सांगितलं जरी तुम्ही हे सर्व निर्मिती केलेली असली पण तुमचीच निर्मिती कुठून आहे? तुमची निर्मिती माझ्या नाभिकमळातून आहे. बरोबर म्हणतात याचं नाभिकमळी शमनाच्या तोरणाला. म्हणजे विष्णू परमात्म्याने सांगितलं तुमचीच निर्मिती ब्रह्मदेवा माझ्या नाभिकमळातून आहे. मग हे नातवाचं कौतुक मला आजाला कशाला सांगता तुम्ही मी श्रेष्ठ म्हणून? परंतु दोघांचं काय तिथं मिटलं नाही. ज्यावेळेस दोघांचं मिटत नाही मग ते पुन्हा करतो तिसऱ्याकडे घेऊन जायला होता. आपण भगवान शंकराकडे जाऊ आणि भगवान शंकराकडे गेलो. भगवान शंकराला सांगितलं ब्रह्मदेवा आमचं तुम्ही निकाल नाही ठरवून घातला. मी म्हणतो मी श्रेष्ठ आहे, विष्णू परमात्मा म्हणतात मी श्रेष्ठ आहे. भगवान शंकराने विचार केला दोघांच्या वादात पडायलाच नको. भगवान शंकराने सांगितलं दोघांची उत्तर मी देतो पण दोघांनी माझं एक काम करायचं. म्हणजे काय करायचं? विष्णू परमात्म्याने सांगितलं माझ्या
पादुकाचा शोध तुम्ही लावण्याचा, पायाच्या खळाव्याचा पादुकाचा. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं माझ्या मुरुडेचा शोध लावायचा. विष्णू परमात्म्याने अंतर्ज्ञानाने जाणलं आणि भगवान शंकराच्या पादुकाचा शोध लागणार नाही आपल्याला हे त्यांनी जाणलं आणि तिथं दर्शन घेऊन तिथे बसले शरणामध्ये कारण की मला शोध लागणार नाही विष्णू परमात्मा. परंतु ब्रह्मदेवाला होता ना बरं अवघड असतो तो कोणाला आल्यामुळे अवघड असतं कोण आणि सर्वसामान्य तर लवकर येत नाही. परंतु ज्येष्ठांनाच जास्त लवकर ग येतो कारण माऊली पण आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ना नवाला अहंकाराची विशेष लगे ज्ञानापाठी सज्ञानाच्या झनकंती नाना संकटी नाही कारण सज्ञानाच लवकर बाधतो. आणि मग तो ब्रह्मदेवाला तो होता ब्रह्मदेवाने सांगितलं मी आणतो मुरुडेचा शोध करून. आणि मग ब्रह्मदेव साहेब बऱ्याच दिवस ब्रह्मदेव मुरुडेचा शोध लावण्यासाठी गेले कुणाच्या भगवान शंकराच्या मुरुडेचा शोध लावण्यासाठी ब्रह्मदेव खूप फिरले. इतके दिवस फिरले की खूप दिवस गेलं शोध काय लागला. मग त्यांनी बऱ्याच दिवसांनी प्रत्येकाला विचारते का पठारे महाराज तुम्ही भगवान शंकरचा मुकुट पाहिला का. खडे महाराज तुम्ही पाहिला का भगवान शंकरचा मुकुट. कृष्ण महाराज असे बरेच वेळा विचारत नंतर आमच्या जुम्मा साहेबासारखे प्रखर व्यक्तित्व भेटलं. त्यांनी सांगितलं हो भगवान शंकराच्या मुकुटाचा शोध लावणार तुम्ही कोण हो. त्यांना अजून भगवान शंकराच्या मुकुटाचा शोध लागला नाही. त्यांनी सांगितलं असं हो ठीक आहे म्हणजे शोध तर लागला ना पण आपणच खोटा लागला सांगायचं. या नवनाथ महाराज हरिभक्त नवनाथ महाराज आता परंतु त्यांनी ठरवलं आपण खोटच सांगायचं लागला म्हणून. आता खोट्या गोष्टी एखादी सांगायची म्हणून त्याला साक्षीदार लागतो का नाही. तुम्ही अगोदर सगळ्याला मी एकदा पुन्हा सांगतो मी कशासाठी सांगतो हे लक्षात आहे का सर्वांच्या. कारण सिंहावलोकन आणि स्वनावलोकन हे महत्वाचं आहे बघा. स्वनावलोकन म्हणजे कुत्र जसं अवलोकन करतो. सिंहावलोकन म्हणजे सिंह जसं अवलोकन करतो. ते एकदा सांगतो कसं असते. जर आपण खडा फेकून हाणला तर ते कुत्र खड्याच्या पाठीमागे जातो त्याला स्वनावलोकन म्हणतात महाराज. आणि एखादा खडा सिंहाला लागला हाणत नाही कोणी लागला म्हणतो मी तर ते सिंह खड्याकडे न जाता कुठून आलाय त्याच्याकडे पाहतो त्याला सिंहावलोकन म्हणतात. तसं बसणाऱ्यांना भाविकांना सुद्धा विनंती लक्ष ठेवा की मी हे तुम्हाला दृष्टांत कथा कशासाठी सांगत होतो की गायी मुखाने अपवित्र का आहे. गायला भगवान शंकराने दिलेला शाप आहे आणि तो शाप का दिला हे आपण त्यासाठी कथा सांगत होतो. मग ज्यावेळेस ब्रह्मदेवाला भगवान शंकराच्या मुरुडाचा शोध लागला नाही आणि त्यांनी ठरवलं शोध जरी नाही लागला तरी आपण खोटच सांगायचा शोध लागला म्हणून. पण खोटी गोष्ट एखादी सांगायची पटवून द्यायची म्हणजे त्याला साक्षीदार लागतो. आणि मग त्या ब्रह्मदेवाला येताना गायला नादवलं. गायला सांगितलं काय ना तू फक्त हो म्हण. गायला सांगितलं तू हो म्हण. गाई म्हणजे ठीक आहे आता एवढ्या मोठ्या माणसाला काय बऱ्याच वेळा काय माणसाला धर्मसंकट येत असतो. नाही म्हणता येत नाही हो बी म्हणता येत नाही कारण आपल्या सर्व दृष्टांत माहीत आहे. एका पोटाळाच्या माणसाने आज एकादशी आहे त्याचं नाव घेऊ नये परंतु ते मटेरियल आणलं तो काय ते शिकलं गाडी करायला आणि मंडळाला सांगितलं हे बनव. परंतु तेवढं पुत्र घेऊन गेलं आणि हे मुलाने पाहिलं होतं. मुलाने काय पाहिलं की आणलेलं मटेरियल पुत्र घेऊन गेले. मग त्या बाईच्या लक्षात आलं हे जरी गेलं असलं तुम्ही एक लहान कुत्र्याचं पिलू कापलं तेही मुलाने पाहिलं होतं. गाडे महाराज तरी त्या मुलाने पाहिलं होतं की आणलेलं मटेरियल कुत्र्याने नेले आणि हे आपल्या आईनं लहान कुत्र्याचं पुरुष
कापले तो मुलाला ना कहो तो बाप कुत्ता खा जाओ, कहो तो मार खा जाओ. आणि धर्मसंकट त्यामुळे जसं आलं तसं त्या गायीवर त्यावेळी धर्मसंकट आलं होतं. ब्रह्मदेवाने सांगितलं साक्ष द्यावं लागेल आणि गायला वाटलं आपण चुकीची साक्ष दिली तर आपल्याला शाप भरावा लागेल. परंतु गाय तयार झाली आणि भगवान शंकराकडे दोघे आली. दोघं आल्यानंतर भगवान शंकर विचारलं काय ब्रह्मदेवा लागला का मुकुट शोध. ब्रह्मदेवाने सांगितलं हो हो लागला मुकुट शोध लागला. म्हणलं काय पुरावा त्याला, कोण साक्षीदार काय. पण त्यांनी गायला पुढे केलं. आता गायने सुद्धा 2 संकेत दिले. पाठीमागून शिफ्टीने सांगितलं नाही लागला, पण मुखाने म्हणले हो लागला. म्हणून ती मुखाने अपवित्र आहे. हे झाली कथा. यात असे प्रमाण जगद्गुरु श्री तुकोबराने आपल्या गाथ्यामध्ये दिले. गायत्री मुखे नदी पूर्ण जरी पवित्र असते परंतु एखादी गहाण गटार गंगा त्या नदीला येऊन मिळते. त्याप्रमाणे गाय पूर्ण शरीराने पवित्र आहे परंतु मुखाने अपवित्र आहे. का अपवित्र आहे, तुम्ही खोटी साक्ष दिली म्हणून अपवित्र आहे. आणि आपणही सर्वांनी लक्षात ठेवायचं खोटी साक्ष दिल्यानंतर काय होतं. वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंग्रजी दृष्टांत सांगत होते. मी सांगतो काय झालं बा. बगळी आणि बगळा जंगलातून प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना भयंकर असा पाऊस सुरू झाला. ऊन गारा वारा भरपूर पाऊस सुरू झाला आणि त्या पावसामध्ये जात असताना त्यांचा त्या जंगलामध्ये त्यांना रात्र झाली. मग रात्र झाल्यानंतर तिथं थांबायचं ठरवलं. म्हणून कावळ्याचा एक गोटा त्यांना दिसला. मग ते गेले त्या कावळ्याच्या गोट्याकडं. कावळा तिथं होता. ते कावळे बघायला म्हणले कावळे दादा पाऊस बाहेर भरपूर चालू आहे, आम्हाला रात्रभर मुक्कामाला या ठिकाणी थांबायचं. कावळे दादाने सांगितलं माझा गोटा लहान आहे, दोघाला काय राहता येणार नाही, पण एकदम फुल होऊ शकतो. मग त्या बघायला असा विचार केला ठीक आहे आपण बाहेर सहन करू शकतो, पण आपली पत्नी जी आहे ना बघू तिला पाऊस का बाहेर सहन होणार नाही. आपण तिला त्या गोट्यामध्ये कावळ्याच्या गोट्यामध्ये रात्रभर निवासाला ठेवू. मग ते तिला रात्रभर तिथे निवासाला ठेवलं. ठेवल्यानंतर सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर तो बगळा आपल्या पत्नीला बघायला म्हणला चला आपल्याला जायचं. तर कावळ्याने का बघ लगेच हात धरून वळला. काय धरून वळला? हात धरून वळला. तो म्हणतात बघायला हात असतो का, पण धरून वळलं. तू सांगितलं तू कुठे चालली, तू म्हणली मी चालले माझ्या पत्नीबरोबर. तो म्हणलं नाही तू माझी बायको. बघा काय म्हणला माझी बायको या महाराज. आणि बघा तो बघा म्हणला जाऊ आहे म्हणला. आणि निकालाची तारीख जवळ आल्यानंतर पण न्यायाधीशाची कावळ्याने जाऊन भेट घेतली. काय लक्ष द्या 2 मिनिटं. त्या कावळ्याने न्यायाधीशाची भेट घेतली आणि न्यायाधीशाला विचारले साहेब म्हणजे आमचा निकाल आहे, तारीख आहे, नको तर तुम्ही निकाल काय देणार. त्यांनी सांगितलं काय नाही, बघा आणि बघू ही दोघं पती पत्नी हाच निकाल आहे ना, त्यांचा वर्णन सफल आहे, ती बघायचीच पत्नी आहे, हा सगळा निकाल आहे. काय आम्हाला काय होणार साहेब, बघा तुमच्या काय फायद्याचं म्हणलं. म्हणजे असे कावळे बरेच असतात निकाल चेंज करणारे. त्यांनी सांगितलं बघा तुमचा काय फायदा करा. मी म्हणला तुमच्या तसं काही वेगळा फायदा आहे आणि एवढंच नाही म्हणला
तुमची आजा अशी कुठे गेलेत हे पण दाखवतो. पूर्वज तुमचे पाठीमागचे कुठे गेलेत ना हे पण दाखवतो. म्हणजे त्यांनी कावल्याने प्रलोभन दिलं, न्यायाधीशाकडे प्रलोभन दिलं आणि त्या प्रलोभनाला न्यायाधीश म्हणजे चला जाऊ द्या, आतापर्यंत आपण सगळेच न्याय चांगले दिले, एक न्याय खोटा न्यायाने काय फरक पडतो. मी हे कशासाठी सांगतो, खोटा न्याय किंवा खोटी साक्ष दिल्याने पाप आपल्याला काय घडते ह्याचा हा दृष्टांत सांगतो. आणि मग त्या न्यायाधीशाने ठरवलं की एक न्याय आपण खोट्या दुकान आपलं कावळं आपले पूर्वज दाखवणार ना कुठं गेला ते सांबर महाराज. आणि मग ठरलं दुसऱ्या दिवशी काळात आम्हाला न्यायाधीशांनी काय देऊन टाकला की ही पत्नी बघली बगड्याची पत्नी नसून ही कावळ्याची पत्नी आहे असा न्यायाधीशाने निकाल देऊन टाकला. बगडा एवढंच बसला पण शेवटी मला जाऊ दे मला शिर सलामत तो पकडे बसस बघू त्यांना परत काय असेल त्याला आपलं वरच्या करतात म्हणलं आपण करू. आणि मग असे बरेच दिवस गेले परंतु पण न्यायाधीशाच्या लक्षात आलं की आपण एक खोटा न्याय दिला होता आणि तो कावळा आपले काय आता भेट घ्याय ना. फक्त एक दिवस त्यांनी कावळ्याला गाठलं आणि म्हणले काय म्हणला गरज सोडून वैद्य बरोबर काय म्हणलं का तो त्यावेळेस काय म्हणला होता म्हणला की माझा जर तुम्ही माझ्या बाजूने निकाल दिला तर मी तुम्हाला तुमची आजा अशी दाखवतो सांग होतं ना म्हणले. आणि म्हणलं मग दाखवतो ना म्हणलं चला म्हणलं. त्याने काय केलं कावळा पुढं पाठीमागे न्यायाधीशाची गाडी गेले पुढं. आता सगळीकडे जरी हागणदारी मुक्त गाव झाले असले तरी अजूनही काही गावं आहेत ती 100% अजून हागणदारी मुक्त झालेली आहेत. अशा पांडीच्या रस्त्याने त्या कावळ्याने न्यायाधीशाला घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर अशा लिंक लक्षात ठेवा. मग ज्यावेळेस तो कावळा पांडीच्या रस्त्याने न्यायाधीशाला घेऊन गेल्यानंतर न्यायाधीश म्हणले अरे इकडे कुठे घेऊन चालला म्हणा ना तुमची आजा अशी बाकी बघू उतरा म्हणला खाली. गाडीच्या खाली न्यायाधीश उतरले. कावळा गेला त्या ठिकाणी गहाणीमध्ये 2 किलो करत होते आणि ते पुढे निघाले होते. चालू लागल्यानंतर त्या कावळ्याने सांगितलं हे पण न्यायाधीश महाराज ते पुढे चाललेला जो किडा आहे का नाही तो तुमचा आजा आहे आणि पाठीमध्ये आहे ना ते आई करतो तुमची आजी. न्यायाधीश भडकले. न्यायाधीश म्हणलं गाडवा माझ्यासारखेचे आजा आजी असे कुठं घाणीत असतात का. तो लहान न्यायाधीश साहेब खोट्याने गेल्याचे कुठं असतात असं घाणीतच असतात म्हणला विठाला. माझ्या पदार्थ सांगतो असं काय नाही. मेधावरी ठेवून हेत करी सदा न्यायनीत त्याच्या पूर्वजा पटन नरकी किलो होतं ध्यान. खोटी साक्ष दिल्यानंतर आधपतनाला जावं लागतं. हा विषय आपला कशामुळे लांबला की गायी मुखाने अपवित्र का आहे. गाय मुखाने अपवित्र खोटी साक्ष दिल्यामुळे अपवित्र आहे म्हणून ती संतांच्या तुलनेत बसली नाही. संत कसं होतं सर्वांगाने
गंगा किंवा सुदे उदारत सुदे अनहत वर्षातील संत महात्मे सर्वांना निर्मळ आहेत म्हणून संतांच्या तुलनेत गाय नसत नाही म्हणून गायचे उच्चारण मानले नाही आणि आपल्याला शेवटचा घटक तर संतच आहेत म्हणून या ठिकाणी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगू आता पहिल्या चरणाचा रहार्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे कारण देव मला सांगितली एकला बंद करायचं आहे आणि आता आपण एकला थांबू काही ठिकाणी बोलण्यासारखं जरूरच आहे परंतु मग बाकीचे मन पण घरी गेला मला सगळं तिथं बोलण्यापेक्षा घरी गेला मला तिथं कारण कसं असतं जिल्हा परिषदची शाळा भरताना थोडी उशिरा गेली तरी सुटताना 5ला म्हणजे 5ला शाळा लागत असते म्हणजे कसं राहतं एक कीर्तनकार असे म्हणले आताशी पहिलं चरण सुटले अजून 3 चरण बाकी आहेत ते आपण सोडण्याचा प्रयत्न करू एक जण मला चरण कधी का सोडा ना कंदर पहिले सोडा म्हणजे आणि मग तू येण्यापेक्षा साहेब जुना साहेब आपल्याला दिलेल्या वेळेत आपण करण्यायोग्य आहे आपण या ठिकाणी काय पाहिलं की संत महात्म्याने या अभंगामध्ये संत महात्म्याचे उपकार जगद्गुरु तुकोबरावाने मानले त्यामध्ये मग कुठल्या संताच्या प्रेमाने असा काय नाम निर्देश केलेला नाही त्याचा एवढाच अर्थ आहे
की जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अगोदर जेवढी संत मालिका होऊन गेली त्या सर्वच संतांचं महाराजांनी अभंगामध्ये उपकार मानलं. कारण दोन प्रकारचे लोक असतात. केलेल्या उपकाराची जाण ठेवतात त्याला काय म्हणतात? कृतज्ञ. आणि केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही त्याला म्हणतात कृतज्ञ. अशी कृतज्ञता व्यक्त या अभंगामध्ये केलेली आहे. तेव्हा आपल्याला नेहमी असं भरपूर संबंध होत असतात की आपण एखाद्या 1000 उपकार केले शांबर महाराज तरी तो माणूस त्याच काय वाटत नाही. पण एक वेळेस मदत नाही केली तर त्याचं वाईट वाटतं आणि तो म्हणतो इतक्या दिवस आम्ही सारंबर महाराजांबरोबर हिंडतो परंतु ते आज आम्हाला कार्यक्रमाला बोलत नाहीत. असं नाही. म्हणजे कितीही उपकार केले तरी एक वेळेस नाही केला तर त्याच्या माणसाला राग येतो. म्हणून तो या ठिकाणी महाराजांनी अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त केली की संत महात्म्याने जीवावर जीवावर केलेले उपकार आहेत. कारण उपकाराची फेड उपकाराने करतात. काय उपकाराची फेड अपकाराने करतात. काही उपकाराची फेड उपकाराने करत नाहीत. नुसतं आपल्यावर कृतज्ञता म्हणून धरतात. कारण आपल्या सर्वांना माहिती असणारा भस्मासूर भस्मासुरावर उपकार केला होता भगवान शंकराने. तेवढाच 2 मिनिटं निष्ठांसमोर आपल्यावर संपून जाऊ. कारण भस्मासुरावर काय काम होतं? भगवान शंकराला चिता भस्म पूजेला आणून द्यायचं काम फक्त भस्मासुराकडे होतं. आणि मग असं चालत असताना एक दिवस नारदाची आणि भस्मासुराची भेट झाली. आणि नारदाने विचारलं भस्मासुराला की भस्मासुरा काय काम आहे? म्हणजे काय नाही फक्त भगवान शंकराची आंघोळ झाली की त्यांना चिताभस्म द्यायचा पूजेला ते आपलं काम झालं. आणि म्हणलं एवढं वन सारखाच फिरतो होतं म्हणला. मग त्यांनी काय केलं भस्मासुराने भगवान शंकराची भक्ती केली. भक्ती करून प्राप्त करून घेतला आणि भगवान शंकराकडून वरदान मागितलं की मला चिताभस्म नेहमी भेटलंच असं काय नाही खूप फिरावं लागतं. माझा तुमच्या पूजेला उशीर होतो. त्यापेक्षा एक वेळेस जर मला कोणाची चिताभस्म नाही भेटली मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवेल त्याचीच चिता भस्म व्हावं असं मला वरदान द्या. आणि भगवान शंकराचं डोळं खाते. भगवान शंकर लगेच तथास्तु म्हणले आणि त्यांना वरदान देऊन टाकलं. वरदान देऊन टाकल्यानंतर मग ते त्यांनी असा विचार नाही केला की पलीकडे त्यांच्या महाराज राहिले मग त्यांच्या मस्तकावर हात ठेवायचा का तिथं पुढं एवढे मोठे महाराष्ट्राचे अध्यक्ष बसलेत सफारी महाराज असा काय विचार नाही केला. कोणाच्या बी संदेशाचे हात ठेवायला. मग नारद स्वामी सांगितलं वेळ्या तुला एवढं वरदान प्राप्त झालं तरी हातात ठेवायचं काम आणि फिरायचंच काम आहे ना. म्हणून काय करू काय नाही म्हणलं तू भगवान शंकराच्या डोक्यात ठेव तुझं कामच म्हटलं. कारण नारदाने सांगितलं कोणाला नाही पटलं असं पूर्णात एकही उदाहरण नाही. भरपूर उदाहरण परंतु आपल्याला वेळ कमी आपल्याला एकच सांगायचं एवढं. आणि मला भगवान शंकराच्या पाठीमागे गेला भस्मासूर भगवान शंकराच्या डोक्यात हात ठेवला. भगवान शंकर अंतर्ज्ञानाने जाणलं की ही साथ आता ओलाटली म्हणजे. भगवान शंकर उठले पुढे पळत सुटले. पळत असताना पाठीमागे भस्मासूर पळतोय पुढे भगवान शंकर पळतच. पळत असतानाच भगवान शंकराने भगवान विष्णू परमात्म्याचा धावा केला. भगवान मुझे बचाव मला वाचवा म्हणले. विष्णू परमात्मा म्हणले हे तुम्हाला टागोरच करत नाही. कोणी तुमची भक्ती करते लगेच प्रसिद्ध होतात पावन होतात त्यांना काहीतरी आशीर्वाद देऊन टाकता उत्साह देता म्हणून ते तुमचं असं होतंय. परंतु हे पळत असताना विष्णू परमात्म्याने असा विचार केला काय का असताना भगवान शंकरने आपला धावा केला म्हटल्यानंतर त्यांच्या हाकेला धावून जाणं आपलं काम आहे. आणि मग पळता पळताच भगवान शंकर पुढे पळून गेले अरण्यातून. त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याने सुंदर असं मोहिनीचं अप्रतिम रूप धारण केलं आणि अप्रतिम धारण करून त्या ठिकाणी उभा राहिले रोडच्या कडेला. आणि पाठीमागून पळतच येत होतं बस नसून ते पुढे दिसले की त्यांना ती मोहिनी दिसल्यानंतर असं 10 टाकीत पळत येत होतं ना 10 टाकीत त्या ठिकाणी थांबला. आणि त्या मोहिनीला सुंदर असणाऱ्या स्त्रीला विचारलं
का म्हणलं तुम्ही एवढ्या मोठ्या अरण्यात एकटंच का उभं राहिले? तुमचं झालंय का? तुम्ही सांगितलं नाही माझं काय अजून झालं नाही, पण आहे म्हणलं मी पतीच्याच शोधात आहे. मग भस्मासुराला विचारलं पतीच्या शोधात आहे म्हणजे तुमची काय असे तुम्हाला कंपनीचा पाहिजे का गव्हर्नमेंट सर्व्हिसचाच पाहिजे का शेतकरी चालेल? तुम्ही सांगितलं माझी अशी काही जात नाही, फक्त माझ्यासारखं नृत्य करणारा मला पती चालतोय. कारण तो विष्णू परमात्माच होता ना. मग भगवान शंकराने असा विचार त्या भस्मासुराने असा विचार केला की आता या ठिकाणी सांगलं तर कोणी नाही, आणि नेहमीचं काय होतं फक्त माझ्यासारखं नाचायचं. काय हरकत आहे, आपण नाचण्याचा प्रयत्न करू. जमलं नाचायला तर पत्नी मिळेल, आणि नाही जमलं तर काय ती कीर्तन घेता लोक नाव ठेवायला. जमलं कार्यक्रम जसं होईल तसं होईल म्हणले. अण्णा म्हणजे हा मला मन नाही म्हणजे करा नाचायला सुरुवात. आणि मग त्यांनी नाचायलाही सुरुवात केली. नाचत असताना ती मोहिनीने आपल्या त्या भस्मासुराला मोहून घेतलं, नाचण्यातून मोहून घेतलं. कमरे हात ठेवला, परत असा डोक्या हात ठेवत 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 तुम्ही बरोबर स्वतःचाच हात आपल्या डोक्यावर ठेवला. त्याही म्हणून खरं कळाले आहे की आपल्या हातात ताकद काय. त्यानेच आपला स्वतःचा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि भस्मासूर त्याच ठिकाणी ज्या मूर्त पावलं त्याप्रमाणे मेला भस्मासुर मेला वायू प्राण गेला रामदाने. कारण ते काय सांगितलं, आपण केलेल्या उपचारावर एखादा अपकार करण्यासाठी गेला तर त्याची दशा अशी होत असते. असं आपल्या कार्यक्रमाचा वेळ संपलेला आहे. पुढची 3 चरण माळी म्हणले, आता म्हणू नका कोणी, माळीने सांगितलं अशा उपकारातून जो उत्तीर्ण होतो त्यासाठी द्यायला माझ्याकडं काय नाही, काय नाही त्याशी हवे होतं नाही, ठेवूच हा पाहिजे थोडा. आणि हे संत महात्मा उपकार करत असताना सांगून नाही कळत तर सहज जरी आपल्या सांगून कळतं. सहज बोलणं हित उपदेश करोनी सायास शिकरिती, करोनी सायास शिकरिती. पण कशाप्रमाणे शिकरिती ते सांगितलं. तू काय म्हणे ध्वनी याच्या चित्ती पैसेमध्ये हो पैसेमध्ये ती सांभाळत वेळेने आपण या ठिकाणी कीर्तनाचा सेवा करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. तुमच्या सर्वांच्या असणारी कृपादृष्टी, माझ्या श्रीगुरु काकांचं माझ्या असणारी कृपादृष्टी, आणि या पाठीमागे आपले विराजमान असणारे हृदय आत्माराम बाबा यांची कृपादृष्टी, आणि या सर्व तुमच्या सर्वांची साथ असणारी आशयात आपण या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न केलेली आहे. असो या ठिकाणी कीर्तन सेवा आपली संपन्न झाली, परंतु नियमाप्रमाणे छोटीशी आणि शॉर्टकट मध्ये बघलेली आमचे नामनाथ नारायण सावंतर महादेव जण म्हणतो कैसे
माझ येती सांभाळीत कैसे माझ येती सांभाळीत काय द्यावे द्यावी मानवत नाही काय द्यावे द्यावी मानवत नाही कैसे माझ येती सांभाळीत कैसे माझ येती सांभाळीत काय द्यावे द्यावी मानवत नाही काय द्यावे द्यावी मानवत नाही ठेविता हाताळी जीव थोडा थोडा
आखाडे करण्यात वेळ जाणे किंवा तुम्ही सर्व श्रोते जाणे त्या वेळेला ना तरी बालक बोबडा बोली वाकुळा विचुका पावली की चोज करोने मावली रजे गेली. या कीर्तन सभेमध्ये बोलत असताना चुकून कोणाच्या एखाद्याचा माझ्याकडून कोणासाठी शब्द गेला असेल तर तुम्ही पदर पसरतो आणि कीर्तनामध्ये जे काय बरोबर आहे ते माझ्या श्रीगुरूंचं कृपाशक्ती असणारे श्रीगुरू काकांचं असणार आहे. जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष असं समजून माझे मला परत का आणि या ठिकाणी आपण कीर्तन सेवेला उडान देऊ. मी काय आलो